नमस्कार, मेघा रेसिपीमध्ये आज आपण रव्यापासून असा खूप छान नाश्ता तयार करत आहे। त्यासाठी आपण 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी एवढा आपण यात बेसन पीठ घेतलेला आहे आणि यात आपण अर्धी वाटी एवढं गरम पाणी टाकणार आहे। म्हणजे हे पाणी साधारणपणे कोमट करून घेतलेलं आहे। आपण यात आपण अर्धी वाटी एवढं कोमट पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण छान आपण एकत्र करून घेऊ। त्यात आपण लागलं तर आणखी पाणी टाकून घ्यायचं, पण सुरुवातीला एकदम पाणी टाकायचं नाही। आणि रवा बारीक वापरायचा आहे आपल्याला या रेसिपीसाठी, तुम्ही जाड रवा वापरू नका। आपण यात आता आणखी अर्धी वाटी पाणी टाकू। व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आणि आता आपण यात अर्धी वाटी एवढं ताक टाकायचं आहे। तुम्ही ताकाऐवजी दही पण वापरू शकता। हे पीठ आपण असंच 5 मिनिटांसाठी भिजायला ठेवायचं आहे, म्हणजे आपला रवा जो आहे तो छान फुलेल। आता आपण काय करणार आहे, चटणीसाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात आपण शेंगदाणे भाजून घेऊ। आपल्याला खमंग अशी शेंगदाणे भाजून घ्यायची आहे। शेंगदाणे भाजेपर्यंत आपण याच्या तडक्यासाठी जे सामान वापरणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपण मोहरी घेतलेली आहे, तीळ घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहे। कढीपत्ता आपण थोडासा बारीक असा कट करून घेऊ, म्हणजे आपण जेव्हा तडका करू तर त्याची स्मेलही छान येईल आणि त्याचे छोटे छोटे तुकडे होतील, त्याच्यामुळे ते खायला पण आणि तडक्याला येईल, छान वाटते। यात आपण थोडीशी हळद टाकायची आहे। हळदीने आपल्या रेसिपीला पदार्थाला छान रंग येईल। थोडंसं आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण याच्यात थोडासा सोडा टाकणार आहे। साधारण आपण 1 चिमूट एवढा याच्यात सोडा टाकून घ्यायचा आहे आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजून झाले, आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। आता आपली कढई गरम झाली, त्यात आपण थोडंसं तेल टाकू। इकडे आपण दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यातही आपण थोडंसं तेल टाकू। आपलं मिश्रण आता छान मुरलेलं आहे, कढई पण गरम झाली आहे, त्यातलं तेलही थोडं गरम झालेलं आहे। त्यात आपण मोहरी टाकायची, तीळ टाकायचे, 2 मिरच्यांचे तुकडे आणि थोडासा कढीपत्ता आपण त्यात टाकायचा आणि 1 चमचा एवढं हे सारण आपण यात टाकून घ्यायचं। त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं, गॅस बारीक ठेवायचा। तसंच आपण दुसऱ्याही कढईत करणार आहे। सगळ्यात सुरुवातीला आपण यात मोहरी टाकायची, मग तीळ टाकायचे, 2 मिरच्यांचे तुकडे टाकायचे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि 1 चमचा एवढं हे पीठ याच्यात टाकून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस मीडियम करायचा। शेंगदाणे मिक्सरवर बारीक करून घेऊ आणि याची चटणी तयार करू। चटणीसाठी आपण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तो बारीक केलेला। त्यात आपण चवीनुसार साखर टाकायची। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल, पण साखरेनं छान चव येते। थोडंसं मीठ टाकायचं, त्यानंतर आपण त्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि आपण ताक टाकणार आहे। ताकात आपण ही चटणी करणार आहे। तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही दही टाका 2 चमचे आणि त्यात थोडं पाणी टाका, म्हणजे तुमची चटणी छान होईल। अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। अगदी साधी चटणी आहे, खूप चवीला छान लागते, नक्की ट्राय करा। हा आपला हलवा तयार आहे। आता आपण याची साईड पलटून घेऊ आणि याला दुसरीकडने छान फ्राय करून घेऊ। इकडचंही तयार आहे, हेही आपण पलटून घेऊ। आपला हा तयार आहे, आपण डिशमध्ये काढून घेऊ। इकडच्या कढईतलं आपलं हे छान शिजलेलं आहे, दोन्हीकडनं इतकं छान खरपूस आपण छान हे तयार करून घेतलेलं आहे। हे आपण कढईतनं काढून घ्यायचं। आणखी कढईत आपण अशाच प्रकारे आणखी तयार करून घेऊ आपला नाश्ता।
असा आपला रवा आणि बेसनाचा इन्स्टंट असा नाश्ता तयार आहे। या रेसिपीला आम्ही तर हंडवा म्हणतो, तुम्ही काय म्हणता हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। हा इन्स्टंट हंडवा आहे। त्यानंतर आपण याच्यासोबत मस्त शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, ती आपण सर्व करून घेऊ। हा टेस्टी तर खूप आहे, स्पॉन्जी पण आहे आणि पटकन होतो सकाळी नाश्त्यासाठी, डब्यासाठी मुलांच्या। त्यानंतर संध्याकाळी जर तुम्हाला भूक लागली, चहाच्या वेळी खाण्यासाठी पण एकदम परफेक्ट असा नाश्ता आहे हा। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू।